ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे। न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तसेच दाव्यापूर्वीची प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीत ठेवण्यात येतील। ठाणे जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या लोक अदालतीत धनादेश अनादर, बँकेचे कर्ज वसुली, कर वसुली, वीज व पाणी देयके, कामगार वाद तसेच इतर नागरी व फौजदारी तडजोडीचे प्रकरणे हाताळले जातील। लोक अदालतीतील निपटारा हा परस्पर संमतीने होत असल्याने कोणतीही बाजू हरकत, त्यामुळे दीर्घकालीन वाद, साक्षी पुरावे, उलट तपासणी यांचा त्रास टाळता येतोय। लोक अदालतीमुळे वेळ व पैशांची बचत तर होतेच, शिवाय कायद्यानुसार निकाल लागलेल्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कम परत मिळण्याचीही तरतूद आहे। यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतींना ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पांजनकर यांनी सांगितले। माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशाने तसेच माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्या आदेशाने आपण दिनांक 13 सप्टेंबर 2025 ला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन केलेले आहे। आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी दोन्ही प्रकरणे आपण ठेवणार आहोत। दाखलपूर्व प्रकरणामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयक आणि इतर तडजोडी योग्य प्रकरणे हे प्रकरण ठेवणार आहोत। आणि जे दाखल प्रकरणे आहेत, प्रलंबित प्रकरणे, याच्यामध्ये मोटर वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, कामगाराचे प्रश्न, भूसंपादन प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयक, महसूल प्रकरणे, मनाई हुकुमाचे दावे आणि इतर जे तडजोडी योग्य जे दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे आहेत ते प्रकरणे आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत। तर लोक अदालतचा फायदा हा आहे की याच्यामध्ये आपला वेळ वाचतो, त्वरित न्याय मिळतो, दोन्ही पक्षांच्या संमतीने निर्णय होतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अपील होण्याची शक्यता नसते आणि दोघांनाही विन विन सिच्युएशन असते, म्हणजे कुणाचाही हार आणि जीत होत नाही। तर त्याच्यामध्ये त्यांना दोन्ही पार्टींना विजय होतो, त्यांना त्यांच्या मताप्रमाणे त्याच्यामध्ये निकाल करून घेता येतो आणि त्यामुळे दोन्ही पक्ष जे आहे ते आनंदी असतात आणि लोकांचा वेळ वाचतो। विनाकारण न्यायालयामध्ये चक्रा मारून 5-5, 10-10 वर्ष निकाल साठी थांबणं आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये अपील मध्ये पुन्हा वेळ जातो। तर हे सगळं वेळ वाचवण्यासाठी आपण हे सर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये आपण ठेवत आहेत। तर माझं सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांची प्रकरणे दाखलपूर्व असो की प्रलंबित प्रकरणे असो, ती प्रकरणे मोठ्या प्रमाणात या लोक अदालत मध्ये ठेवून आपली प्रकरणे निकाली करून घ्यावी आणि हे लोक अदालत यशस्वी करून घेण्यास आम्हाला मदत करावी। त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने मेडिसिन फॉर नेशन नावाचे एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे। हे कॅम्पेन जे आहे ते 1/7/2025 ते 30/9/2025 या दरम्यान, म्हणजे 90 दिवसाचं कॅम्पेन आहे। त्याच्यामध्ये जे आपले दाखलपूर्व आणि प्रलंबित जी प्रकरणे आहेत, जी तडजोड होण्यासारखी प्रकरणे आहेत, ती प्रकरणे ठेवून आपण ते प्रकरणे मध्यस्थांकडे पाठवतो आणि मध्यस्थ त्या प्रकरणामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करतात आणि जर ते यशस्वी झाले तर ते प्रकरणे आपण तिथेच निकाली करतो आणि याच्यामध्ये दोन्ही पक्षांना त्वरित न्याय मिळतो आणि त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो। तसेच जी काही आपलं प्रकरण दाखल करताना कोर्ट फीस वगैरे आपण देतो, ती संपूर्ण कोर्ट फीस आपण त्यांना परत करतो आणि त्यामुळं या कॅम्पेन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रकरणं ठेवून ती निकाली करावी असं मी सगळ्यांना विनंती करतो। किती निकाल लागलेले आहे? लोक अदालत जी आहे ही आता आपल्या 13 सप्टेंबरला आहे, त्याच्यानंतर येणारी लोक अदालत ही डिसेंबर मध्ये राहील। तर या लोक अदालत मध्ये आता आपण मागे जे 2 लोक अदालत झाले या वर्षीचे, त्या पहिले जे लोक अदालत झालं ते 22 मार्च 2025 ला झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण
न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी 67,325 प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी 33,274 प्रकरणे निकाली निघाली. दखलपूर्व प्रकरणामध्ये 2,36,348 प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी 67,881 प्रकरणे निकाली निघाली. त्यानंतर जे लोक अदालत झालं ते 10 मे 2025 झालं. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेस पैकी 60,856 केसेस ठेवल्या होत्या. त्यापैकी 27,118 प्रकरणे निकाली निघाली आणि दखलपूर्व प्रकरणे जे आहेत त्यापैकी 1,70,008 अशी प्रकरणे ठेवले आणि त्यापैकी 71,781 प्रकरणे निकाली निघाली. तर असं यावर्षी आपण एकंदर कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्यापैकी 60,392 प्रकरणे निकाली काढली आणि दाखलपूर्व प्रकरणामध्ये 1,39,662 प्रकरणे आपण निकाली काढलेली आहे लोक अदालतमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर आपण लोक अदालत यशस्वी केलं. या लोक अदालतमध्ये आपण वाहन चालकांसाठी सुद्धा एक स्वतंत्र पॅनल देणार आहोत, जेणेकरून त्यांचे ज्या मोठ्या प्रमाणावर जे प्रकरणे आहेत ती निकाली निघतील. तर माझी लोकांना विनंती आहे की ज्यांचे वाहन चालन जे प्रलंबित असतील तर त्यांनी या लोक अदालतमध्ये ते निकाली करून घ्यावे, जेणेकरून त्यांना प्रकरण निकाली करून घेता येईल आणि त्यांना लगेच त्यांना न्याय मिळेल आणि प्रकरण पण संपेल.